मे 2026 मध्ये इंदुरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी आणि साहिल चिलप यांचा विवाह सोहळा संगमनेरमध्ये मोठ्या थाटात पार पडला। या लग्नाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होती। मात्र लग्नानंतर अवघ्या 8 दिवसात पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील काटेडे गावी एक असा प्रसंग घडला ज्यानं महाराजांसह उपस्थितांचे डोळे पाणावले। लग्नानंतर सासरी आयोजित सत्यनारायणाच्या पूजेसाठी महाराज आपल्या मुलीकडे गेले होते। साहिल चिलप यांचे वडील सुनील चिलप यांनी शून्यातून विश्व निर्माण केले। 2003 मध्ये अत्यंत सामान्य परिस्थितीतून प्रवास करत त्यांनी आज कोट्यावधीचं लॉजिस्टिक साम्राज्य उभं केलं। श्रीमंती असूनही या कुटुंबात प्रचंड संस्कार आहेत। त्यांच्या घरी आजही 24 तास हरिपाठाचा गजर सुरू असतो। आपल्या मुलीला अशा सुसंस्कृत आणि सुखी घरात पाहून महाराजांना समाधान वाटले, पण त्या क्षणी त्यांच्या मनातील एक जुनी जखम उघडी पडली। कार्यक्रमादरम्यान बोलताना इंदुरीकर महाराज अत्यंत भावुक झाले। त्यांनी आपल्या संघर्षाच्या काळातील एक आठवण सांगितली जी आजवर कुणालाही माहीत नव्हती। महाराज म्हणाले की आज मुलगी सुखात आहे, पण जेव्हा ती अवघ्या 3 महिन्यांची होती तेव्हापासून मी आणि माझी पत्नी समाज प्रबोधनासाठी घराबाहेर पडत असो। कीर्तनासाठी गावोगावी फिरताना आम्हाला कित्येकदा ज्ञानेश्वरीला शेजाऱ्यांच्या हवाली करून जावं लागत असे। समाजाला सुधारण्याच्या आणि प्रबोधन करण्याच्या नादात आपण आपल्याच पोटच्या मुलीला पुरेसा वेळ देऊ शकलो नाही। तिचं हसणं, खेळणं आणि बालपण डोळ्यात साठवू शकलो नाही, याची सल महाराजांना बोचत होती। प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचण्यासाठी त्यांनी स्वतःच्या कौटुंबिक सुखाचा दिलेला हा मोठा बळी होता। आपल्या मुलीकडे पाहून महाराजांनी हात जोडले आणि कृतज्ञता आणि काहीशा अपराधी भावनेनं तिची माफी मागितली। ज्या कीर्तनकारांच्या शब्दावर उभं जग चालतं तो बाप आपल्या लेकीसमोर नतमस्तक झाला। तो मुलीला दिलेल्या अंतरामुळे होणाऱ्या वेदना त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या रूपानं बाहेर आल्या।